आहे. महाराष्ट्र मी मनुष्य पाटील बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. मुंबईतल्या नाईट लाईफवरून आता राजकारण करू नये असं आवाहन शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं. टपरीपासून 5 स्टार हॉटेलपर्यंत नाईट लाईफ असेल असं आदित्य यांनी म्हटलंय. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी याबाबत टीका केल्यानंतर आदित्य यांनी हा खुलासा केलाय. नितेश राणे यांनी नाईट लाईफबद्दल शिवसेना एवढी आग्रही का असा सवाल केला होता. एवढंच नव्हे तर पहिल्यांदा शिववडापाव स्टॉल धारकांना संरक्षण देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. रस्त्यावरची गाडी ते 5 स्टार हे सगळंच उघडं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातला देशातला प्रत्येक माणूस जो मुंबईत येईल त्याला रात्री खाण्याचं किंवा कॉफी पिण्याचं एक अधिकार मिळाला पाहिजे. काम करतो मुंबईकर रात्री दिवस रात्र, तुम्ही सगळे काम करत असता. जर काम झाल्यानंतर खायचं कुठे हा प्रश्न असेल तर आयुब्स असेल, बॅचलर्स असेल किंवा CCD असेल, कुठेही जाऊन किंवा गिरगाव चौपाटी आहे, जुहू चौपाटी आहे, इकडचे जे खाण्याच्या गोष्टी तिथेही तुम्ही खाऊ शकता. ह्याला राजकारणाचं वर्णन देण्यापेक्षा मला वाटतं हा माझाही विषय नाही, हा पूर्ण मुंबईचा विषय आहे. कारण मुंबईला याच्यातून पुढे जाण्याची एक संधी आहे. नक्कीच मुंबईकरांना फायदा होईल, मुंबईकरांना रात्री बाहेर पडायला सुविधा होईलच आणि मुंबईच्या तरुण मुलांना नोकऱ्या मिळतील आणि स्वतःचा उद्योग करायला मिळेल. मुंबईमध्ये असलेल्या जे शिव वडापाव स्टॉल आहे ते आधी अधिकृत नाही आहेत. त्यांना आधी त्यांच्यावर कारवाई होते, त्यांना आधी हफ्ते द्यायला लागतात, त्यांना आधी पैसे मोजायला लागतात. तर माझी अशी भूमिका आहे की मुंबई महानगरपालिकेने किंवा शिवसेना या पक्षाने ज्यांची आज केंद्रापासून ते महानगरपालिकेपर्यंत सत्ता आहे, त्यांनी त्यांचे अधिकार वापरून, ताकद वापरून, जसं मुंबईच्या नाईट लाईफसाठी ते धावपळ करतायत तशीच धावपळ त्यांनी मुंबईमधल्या असलेल्या शिव वडापाव स्टॉलसाठी पण करावे, जेणेकरून असंख्य मराठी कुटुंबे जे आहेत जे हे शिव वडापाव चालवतात त्यांना संरक्षण भेटेल आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल राहील. ह्याच निमित्ताने माझी ही हालचाल आहे.